श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज जो कोणी हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने स्वीकार करेल तो माझ्यासोबत नेहमीसाठी या पवित्र बंधनात बांधल्या जाईल. होय, मीच तुमचा गुरु आहे. ज्यांना आपल्या भावाची, आपल्या बंधूची आठवण येत आहे आणि तो या सर्वत्र जगात कुठेतरी आहे, जो त्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्या प्रत्येक बहिणीसाठी ही भेटवस्तू आहे जी माझ्या हातात आहे. कारण तुम्ही जे रक्षासूत्र, जे बंधन, जे रक्षाबंधन करणार आहात त्यासाठी तुम्ही मला भाऊ मानले आहे. म्हणूनच आज हे सुंदर, पवित्र आणि अत्यंत मौल्यवान भेटवस्तू तुमच्यासाठीच देण्यात येणार आहे. जो कोणी मला आपल्या मनापासून भाऊ मानतो, बंधू मानतो, त्याच्यावर माझी कृपा निरंतर वर्षाव करेल. ज्या माझ्या प्रिय बहिणी आपल्या भावापर्यंत या रक्षाबंधनाला पोहोचू शकत नाही, त्या प्रत्येकासाठी हा अत्यंत मौल्याचा आणि अधिक प्रेमाचा क्षण असेल. ज्या क्षणात तुम्ही हा संदेश ऐकत असाल, या क्षणांना वेचा, आनंदी व्हा, कृपापात्र व्हा. कारण माझी कृपा निरंतर तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर वर्षाव करेल. या ज्या काही भेटवस्तूसह मी तुम्हाला दिलेला आशीर्वाद फलित होईल. होय, ज्या कोणी माझ्या प्रिय बहिणी आज आपल्या बंधूची वाट पाहत आहे, त्यांनी आपल्या देवघरातील किंवा माझ्या तस्वीरीला ज्यांनी रक्षाबंधन, रक्षासूत्र अर्पण केले आहे, त्यांच्या मनापासून शुभ इच्छासह ही भेटवस्तू मी त्यांच्यासाठी निवडून देत आहे. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कित्येकदा कुणाचा तरी लांबवर बंधू राहतो, कुणीतरी वाट पाहत आहे योग्य वेळेची आणि भेटीची. लवकरच भेट होईल. विश्वास ठेव. आनंद उत्सव मनवण्यासाठी तयार हो. कारण ती शुभ वेळ लवकरच येईल. कधीकधी काही नात्यांमध्ये दुरावे निर्माण झाले आहे. आज या सुंदर नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला तुम्ही रक्षाबंधन या पवित्र सूत्रामध्ये परिवर्तित करून आनंदोत्सव, विजय मिळवत आहात. होय, तुमचाच विजय होणार आहे. तुम्ही जिंकणार आहात. तुमचं मन जिंकणार आहे आणि तो आनंद तुम्हीच प्राप्त करणार आहात. ही भेटवस्तू तुमच्या नात्यांना घट्ट करणारी आहे. तुमच्या नात्यांना अधिक पवित्रता प्रदान करणारी आहे. क्षण आणि क्षण तुम्ही ज्या क्षणाला इच्छा व्यक्त कराल, ती इच्छा पूर्ण करण्याची क्षमता तुम्हाला निर्माण करून देण्यात येईल आणि तुमच्या जीवनातून कठीण काळ, त्रास, भोग संपवण्यात येतील. आज जो कोणी या भेटवस्तूचा स्वीकार करण्यास तयार असेल, त्यांनी होय बंधुराया, भेट स्वीकार आहे. होय स्वामी, भेटवस्तू स्वीकार आहे. बाळा, मी तुला प्रत्येक रूपात भेटू शकतो. होय, तू जी काही इच्छा व्यक्त करत आहेस त्या रूपात मला तू प्राप्त करशील. कुणी मला भावाच्या रूपात प्राप्त करू शकतो, कोणी मोठ्या भावाच्या रूपात प्राप्त करू शकतो, कोणी गुरुच्या रूपात प्राप्त करू शकतो, तर कुणी आपल्या वडिलांच्या रूपात प्राप्त करू शकतो. तुम्ही जी काही इच्छा व्यक्त कराल त्या स्वरूपात मी तुमच्या पुढे असेल. होय, आज आनंद उत्सव आहे. आनंदी रहा, आनंद सर्वत्र वाटा. कारण आज हा सुंदर, गोड, पवित्र सण आहे जो
बहीण आणि भावाच्या नात्याला अधिक दृढतेने विश्वासाने एकत्र आणतो आणि अधिक विश्वासाने अधिक प्रेमाने जिव्हाळ्याने परिपूर्ण करतो. तुमच्या बंधुरायाची ही भेट स्वीकार करा. तुम्ही तुमचे संरक्षण इच्छित आहात. होय, ते देखील केल्या जाईल. तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. तुमच्या जीवनात माझे संरक्षण पदोपदी तुम्हाला प्राप्त होत राहील. तुमचे नाते घट्ट व्हावे, विश्वासाने परिपूर्ण व्हावे, प्रेमाने अधिक भरावे, आनंदाने अधिक भरावे, यासाठी तुमची निवड करून हा संदेश मी तुम्हाला देत आहे. या संदेशाच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. हीच भेटवस्तू तुम्हाला नक्की मिळणार आहे. होय, कारण या भेटवस्तूतील गुपित, आश्चर्यकारक, चमत्कारिक आशीर्वाद हे तुमच्यासाठीच आहेत. तुम्ही निवडल्या गेला आहात त्या सर्व आशीर्वादांसाठी. आजपर्यंत तुम्ही मागत असलेले ते सर्व काही तुमच्या मार्गात येणार आहे. होय, हा संदेश तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे. तुमच्या विश्वासावर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल. देव तुमची ऊर्जा वाढवतो. देव तुम्हाला प्रेमाने आनंदाने भरतो. देव तुमच्या इच्छा पूर्ण करतो आणि तुम्हाला तुमच्या सर्व काही गोष्टींसाठी पुढे नेतो. जर तुम्ही हा दिव्य पवित्र स्वामींचा आकर्षक संदेश, दिव्य संदेश, पवित्र संदेश ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात. तुमची निवड करण्यात आली आहे. स्वतः स्वामी तुम्हाला आपल्या नात्यांसाठी निवडतात. देव आणि देवासोबत नाते जुळल्या गेले तर तुम्ही भाग्यशाली आहात. जो कोणी या संदेशाला एक लाईक करेल आणि आपल्या प्रियजनांना पाठवेल त्याच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, आनंद आणि अधिक प्रेमाचा वर्षाव होईल आणि सर्व काही नाती जुळून येतील. एक सोबत तुमच्या जीवनात सुखाची वर्षा होऊ लागेल. जर तुम्ही हे स्वामींचे संदेश ऐकत आहात, स्वीकार करत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात. देव तुम्हाला निवडतो तुमच्या सर्व रक्षणासाठी. आज देवाने तुमचं निवड केली आहे. तुमच्या योग्यतेंना पुढे नेण्यासाठी तुमच्यासाठी आशीर्वाद आला आहे. हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे एकाग्र मनाने ऐकत राहा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश चुकूनही दुर्लक्षित करू नकोस. तुझ्यासाठी या श्रावणात मोठा आशीर्वाद देणारा हा दिव्य संदेश जर तुला मिळाला आहे तर तुझा भाग्योदय निश्चित आहे. होय, तीच वस्तू माझ्या हाती आहे जी तुझी भाग्योदय करणारी आहे. या सर्व काही गोष्टींना स्वीकार करण्यासाठी या संदेशाच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि हा मोठा दिव्य चमत्कारिक भेटवस्तूचा संदेश स्वीकार करा. आज तुमच्यावर आनंदाचा वर्षाव होणार आहे. तुमचे नाते घट्ट होणार आहे. तुमच्या नात्यातील प्रेम जवळ येईल, आनंद जवळ येईल. अधिक नाते घट्ट होताना तुम्हाला अनुभव येऊ लागेल. त्यातील दुरावा संपेल, प्रेमाचे संवाद होतील आणि तुम्ही सुखाने, आनंदाने परिपूर्ण व्हाल. तुमच्या इच्छा तुम्हाला लवकरच प्राप्त होतील. काही भेटवस्तू तुम्हाला दिल्या जातील, त्या स्वीकार करा. या भेटवस्तूमधील प्रेम, आकर्षण आणि आनंद हा तुमच्यासाठी आहे. तो देवाने तुमच्यासाठी निवडून दिलेला एक मोठा चमत्कार आहे जो तुम्ही स्वीकार करावा. भेटवस्तूची किंमत कधीही मौल्यवान नाही, त्यातील भाव मात्र तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्ही देखील ही भेटवस्तू स्वीकार करत असाल तर आत्ताच होय देवा, होय स्वामी, मी ही भेटवस्तू स्वीकार करतो असे टाईप करा. अनेक गोष्टी घडतात ज्या कधी
तुम्हाला सहजपणे प्राप्त होतात, तेव्हा समजून जा की दैवी कृपा, दैवी आशीर्वाद तुमच्यासाठी आलेला एक सुखाचा वर्षाव आहे, जो चमत्काराने तुम्हाला परिपूर्ण करतो, आनंदाने तुम्हाला परिपूर्ण करतो. जर कुणी आज या आनंदाला प्राप्त करत असेल, तर सर्व काही दिव्य आहे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी. ही सुखाची पर्वणी आहे. सुख येत आहे, आनंद येत आहे, तो स्वीकार करा. दैवी कृपा तुम्ही अनुभव करत आहात. हा संदेश तेच ऐकू शकतात ज्यावर माझी कृपादृष्टी निरंतर आहे. तुमचे नामस्मरण, तुमची प्रार्थना मी स्वीकार करतो. तुमच्या अनेक समस्येला संपवतो आणि तुम्हाला आर्थिक संपन्नता, विपुलता, आरोग्य, आनंद आणि नात्यातील घट्ट आशीर्वाद प्रदान करतो. तुमची नाती अधिक जुळतील, अधिक प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव अनुभव कराल. हे बंधन कायम स्वरूपी तुमच्या सोबत असेल. सुखी रहा, आनंदी रहा, आनंद वाटा आणि ही भेटवस्तू स्वीकार करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश रक्षाबंधनला तुम्ही ऐकत आहात. आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. या पवित्र दिवशी तुम्हाला स्वामी ही भेटवस्तू देत आहेत, ती स्वीकार करा. स्वामींना ज्यांना कुणाला आपले बंधू नाहीत, भाऊ नाहीत किंवा त्यांचे भाऊ दूर गावी राहतात, त्यांना रक्षाबंधन करता येत नाही, तेव्हा त्यांनी स्वामींना आपले बंधू मानून त्यांना रक्षाबंधन करावे, रक्षासूत्र बांधावे आणि प्रेमाची भेट स्वामीकडून आशीर्वादाच्या रूपात स्वीकार करावी. आज या संदेशाचं महत्त्व हेच आहे. ते स्वामी तुम्हाला पटवून देत आहेत की हे अत्यंत शुभ पवित्र नातं आहे, जे बहीण आणि भावाचं शुद्ध विश्वासाचं आणि अधिक प्रेमाने भरलेलं नातं आहे. या नात्याला जपा. हे नातं तुमच्यासाठी संरक्षण, आनंद आणि प्रगती देणारं आहे. तेव्हा हे स्वीकार करा. आनंदी रहा, आनंद उत्सव मनवत राहा. रक्षाबंधनाच्या सर्व स्वामी भक्तांना अनेक अनेक शुभेच्छा. सर्वांना आजचा दिवस शुभ आनंदी जाओ, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली ही सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी